ना सर्दी होती तर राव, सर्दी डोकं आणि अशक्तपणा होते मला. कन्व्हर्टेबल म्हणजे काय, त्याला आपल्याला डीप फ्रीज पण करता येईल आणि नॉर्मल पण करता येईल का. हा किती लिटरचा आहे त्याला पहिले नाही टंगडी बांधायला लागणार आहे आपल्याला. त्याच्या पायी बांधून टाकतो दोन्ही, तेव्हा जागे होईने. सकाळी सुटलो होतं त्या आतून, त्यांनी एवढा बेकार चावला नाही आला तरी सकाळी त्याला हिमेक्स लावलं. पाय डोक्या विक्याला पण चावलं तरी त्याच्या. सर तो या साईडला हो, इथं डोक्याला चावले. हॉटेल पे काय का, चलो गुर्जर बाय अरे. 2 वाजलेत दुपारचे, 2:14 आलेत. जसं आता मी उठलोय, आंघोळ बिंघोळ सकाळीच गेलती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता खरंच आहे ना 2 वाजलेत दुपारचे, 2:14 आलेत. जसं आता मी उठलोय, आंघोळ बिंघोळ सकाळीच गेलती. वासराचं उरकलं आणि डायरेक्ट घरी आलो, झोपलो. मग घसा डोकं अख्खं पॅक झालं. असेच तर पण वाटतं मला. आता उठून जस्ट चहा घेते, चहा घेऊ आणि डॉक्टर जाऊ 5 वाजता. ज्यामध्ये कामाचा रोड एवढा वाढतोय ना राव की लय होते. आता झोप नाही होत नाही. नेमकी झोपलो रात्री पण मी लवकर 2 वाजता झोपलो असेल. 8:30 वाजता उठून गोठं गेलो. चहा बी घेऊन खाली जवळ गोठ्यात. ना सर्दी होती तर राव, सर्दी डोकं आणि अशक्तपणा होते मला. गावातून मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतो, खेळतो की घेतो. आणि गोळ्या जर राहायच्या आमच्या बीपीच्या, त्या एक घ्यायच्यात मला. दादाला पण दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण राव मीच आजारी पडलो, त्याच्यामुळे मला कुठे घेऊन जाता येणार. माझी हालत बेकार झाली आज. आता थोडं बरं वाटतं जरा. 3 वाजले आता. 1 तासभर मी ना मोबाईल लॅपटॉप बसलो, ब्लॉग शेड्यूल लावले बाकीचे. 3:30 वाजले, सॉरी. ओय गोळ्यात बघा आहे का, एक स्ट्रिप द्या, एक हेल्थ ओके द्या. बाकी काय सामान घ्यायचे, ओट्स घ्यायच्यात मला. पण उद्या वर येऊ घ्यायला, सगळं डाईट चालू करच्या वेळेस आदल्या सामान भरायचं. मग ओट्स डाईटचं आता घेऊ, मग पडून राहील ते. नाही तर थंड प्यायल्यामुळे जास्त व्हायला लागले मला. नाही का बॉटल घेतली निघेल तो पिऊ. कन्व्हर्टेबल म्हणजे काय, त्याला आपल्याला डीप फ्रीज पण करता येईल आणि नॉर्मल पण करता येईल का. हा किती लिटरचा आहे, 295 पण सफिशियंट आहे आम्हाला. ओके, मग ऑलरेडी डीप फ्रीज का पूर्ण डीप फ्रीज होईल. नॉर्मल काय पूर्ण नॉर्मल होईल. आणि ह्याची काय प्राईस होती आपल्याला, याला वॉरंटी वगैरे 4 वर्षाची का. ओके, पर युनिट किती जातात डेली असं काय असं ना. पर युनिट्स पर इयर एवढं जाणार का. 883, 878. ओके, चांगला. हा किती लिटर आहे, 295. ओके, बाकी हे मोठा आहे राव, हा जे मोठा आहे. कॉम्बोशियस नाही भेटत, मग हेच घेऊ. हे काय रेफ्रिजरेटर, हे काय कामाचं नाही हॉटेलच्या, हेच कामाचं आहे. हॉटेल नाही फ्रीज घ्यायचं आहे राव. पण मी कॉम्बोशियस बघत होतो नाही का, त्यात डीप फ्रीज पण होईल आणि एक नॉर्मल टेम्परेचरमध्ये भाज्या पण राहतील. पण इथं नाही त्यांच्याकडं वोल्टासचं आहे नेमका पूर्ण डीप फ्रीजर. नाही तर पूर्ण त्याला कन्वर्ट करता येईल आपल्याला कमी टेम्परेचरमध्ये. डीप फ्रीज करायचं डीप फ्रीज, नाही तर अदरवाईज त्याला कन्वर्ट पण करता येईल. आपल्याकडं ऑलरेडी आवून एक फ्रीज आहे तसा, त्यात सगळ्या पालेभाज्या राहील, म्हणजे पूर्ण डीप फ्रीज करता येईल. मला ते वाजता सगळं बोलून आपल्याला तसं प्लॅन करावं लागेल, कारण नवीन भेटतोय 25ला.
सेकंड हँड 20 ला कशाला घ्यायचा, आपण 5 टाकल्या की नवीन येईन ना. गोठ्यात जाऊ पटकेत. भीमाला आणि आपल्या लक्ष्मी काय करते बघू जरा. गोडीने येणार राव, गोडी रात सकाळी सुटली होती. गोडीने पार चाव चाव घेतलाय ते आपल्या भीमाला. लय जागी चावल्या लय झाला. सकाळी गेलतो ना त्याला साफसफाई करा तावळ बघितलं. सकाळी सुटलं होतं त्या आतून, त्यांनी एवढा बेकार चावला नाही आला तरी सकाळी त्याला हिमेक्स लावलं. पार डोक्या विक्याला पण चावलं रे त्याच्या. सर तो या साईडला हो, इथं डोक्याला चावले. आता हातच लावून देत नाही मला. खरं विचित्र आहे गोड. त्याला ना आतून पण असे बांबू लावायला लागणार आहे, त्याच्यावर तावत जागे नाही. पक्क माझं नाही अरे खाऊन खाऊन हे पण हाली होतं ती. नेमकं तिकडे आहे ना वेल्डिंग करून बार उभी करायला लागतील तावत ते राहते रे. त्याला आता बघतो समजा, आता आहे ना फिट कार्यक्रम करतो 2-1 दिवसात. पक्का माजूर याला दया माया नाही राव. अशा नाही का अशी गोडी वासराजवळ कशी आती. पहिले गोडा असं मारित नव्हतं, काय नव्हतं करीत. आम्ही तांबडं ते पळत नव्हतं, पण हे सगळं करते. पण याला दया माया नाही. अशा हेडा चावतं बिवतं डा तिला, त्याला चावतं बिवत. अहो इथून सुटलं होतं, ही बाजू सुटली आणि त्याच्याकडे गेलं तर बार. सकाळी येऊन मी सोडला होता याला इथून. कडबाच नाही खाल्ला राव. कडब्याला काय वाश येते कळा नाही का. कडबा बघ खात नाही काय बघ आता. हा लय जागी चावलं रे याला. काल आहे ना ते आपल्या पांचाळला आणला होता मी, त्यावेळेस फुईच गेली ती दोन. यालाच करंट नाही का ते बा वितरणवाल्यानं सांगितलं मी. ते चेक करता येते, ते काहीतरी केबल गेलेली पूर्ण वाटतं. आता ते आज पूर्ण दिवस जाईन त्याला. मग असं मला पाणी व्हायला लागणार आहे ते कॅन्डाने. आता कॅन्डाने मी 2-3 दिवस पाणीच वाहतोय. त्यानंतर आपल्याला पाणी येईन इकडं. 2 फो झाले ना मग आपल्याला ते मोटर चालू करता येईल आणि टाकी वारता येईल. नंतर गोठा बिठा धुवून काढू आपण. आता आज उद्या जाऊन देता या गोड्याला पहिले नाही टंगडी बांधायला लागणार आहे आपल्याला. त्याच्या पायी बांधून टाकतो दोन्ही, तेव्हा जागे होई नाही. काढून टाकली कारण की आपल्याला 300 किलो मका मागवलीत मी. ते आपल्याला इथंच लावायला लागेल परत. मग मागवेळेस लावली ती तशीच लावायची. मग नेमकं मी आजारी होईल जरा, त्याच्यामुळं मी ऋषी पण फोन नव्हता चालला. लावायला मलाच लागेल म्हणलं उद्या लावू. मग उद्या मका आणता येईल, लावून घेता येईल. मग बाई अंगावर एवढं बेकार येत आहे ना, लय काम होतं राव. आता 4 वाजल्यात, याला घरी घेऊन जायला पाणी भरून आणू. मग 5 वाजता 1 तासाभरांनी परत यायचं. आता तासाभराने उरकता येईल सगळं. आता काय फक्त जाडलोट करायची, कोटी तर पाडलेली, बाकी काही काम नाही राहिलेलं. आंबोन बिजत घातले आपल्या विमाचं. लक्ष्मी तर नाही यायला लागत, गावातून हेल तो काय आणलो एक. 1 hour later. वाजले बरोबर. आत्ता जाऊन मग सगळं उरकलं, दूर पण करून टाकलं मी. आता डायरेक्ट रात्री 12 वाजता यायला लागणार आपल्याला. मग काय ना ते गाडीत भरते ऋषीच्या, ते भरल्यानंतर आता ती खाली आता नाही करता येणार मला, कारण मला नंतर उशीर होईल हॉटेल जायला.
संतोष शेटला 7 वाजता जायला लागतंय हॉटेल कामाला. मग मी 7ला असतोय. त्याला परत दीड तास जाईन. त्यापेक्षा म्हणलं की आपण येणार रात्री मका खाली करून घेऊ. मग तर गाडी बरोबर सध्या राहील ना आपल्या. ते काय गाडी कुठं जाणार नाही, आपल्या ऑफिस इथे राहतील. दूर केला ना मच्छर सगळे गायब होतात बघ थोड्या वेळातच. जवळपास आता आहे ना 7 वाजल्यात. आता चाललोय मी हॉटेलवर. आता सगळं उरकून बिरकून मला 5:30 झालते. 6 वाजले होते. 6:30ला मी घरी गेलो. 6 वाजता घरी गेलो. 8 तास आंघोळ केली. 8 तास जरा चहा बी पेलो बसलो. आणि आता हॉटेलवर चाललो संतोष शेटला सोडवायला. संतोष जाईन आता ड्युटीवर नाईटला. 7ला नाईट असते त्याची. 7 ते 9 वाजेपर्यंत असते वाटतं. 7 ते 7 नाही सॉरी 7 ते 7 असते. नंतर परत 2 तास थांबून हॉटेलवर येत असते. दोघांना जास्त काम होतंय. काय जरा थोडं शेड्यूल मेंटेन करून आम्ही हॉटेल चालू करतो. कारण आता प्रॉफिटेबल होईन हळूहळू तसं पाहिजे बघायला गेलं तर. कारण आता स्केल होतोय आमचं, त्याच्यामुळे व्यवसायात टिकून राहिलोय. ठीक आहे. आज सोमवार नेमका एवढा सेल पण नसतोय. लोक जास्त सोमवार पाळतात. सोमवार आणि गुरुवार जास्त पाळतात. आया रे डॉन. अरे केमन আছে टाइगर खाना खाबो. क्या टाइगर क्या देख रहा है. क्या टाइगर तेरा बूट नहीं आया. ऑनलाइन मंगाया था बूट. चल तेरा आइसक्रीम खाबो. ठंड लग गया, गला दुख रहा है. 3 दिन से बढ़ गया. चला जाएगा तू नहीं तो ध्यान रख तेरा. आज कस्टमर नहीं है ना. आज सोमवार आया था कस्टमर रहता. सोमवार को नहीं अभी बंद करके सो जाऊंगा. सोमवार को आया था कस्टमर होता ही नहीं यार. हमें मक्खी मार रहा है अंदर. अगली बार देखो माछी डालना पड़ेगा. क्या बोला. अगली बार माछी डालना पड़ेगा. आइसक्रीम खाएगा नहीं खा कोई दिक्कत नाही. ओ ये काढू ना वाजतात आकाश तुला. ओके. आज का पैसा किधर छुपाया तू. सच बता. कैसा भेजा. आज का पैसा किधर छुपाया. धंधे का. हाँ धंधे का नहीं ऊपर का. कौन सा ऊपर का. कमाई का. आइसक्रीम बना चल गुर्जर भाई. बटर स्कॉच दो एक. तुम मेरे को फ्री में जाना चाहिए मालूम है क्या. फ्री में तुम साबन नहीं देगा हमको. आइसक्रीम किधर से देगा. पक्का चैप्टर है बोली. गुर्जर भाई वसत को आइसक्रीम चाहिए अपने को नहीं चाहिए. एक ही बनाओ बटर स्कॉच वो कप वाला. अपन नहीं खाएगा गला दुख रहा है यार. अभी जा रहा है घर पे. कितना बजे जाता है. 12 बजे गया अभी तो. 11 ही तो बजे है. आइसक्रीम डालो फालूदा में ना. अरे फालतू मत करो. सिर्फ आइसक्रीम खाली आइसक्रीम करो. वस्तात हाँ बस वस्तात खाएगा मैं नहीं खाएगा. मी आजारी पडला. गोळ्या आता मग खाल्ल्यात. घासा फुल जाम झालता. परत जाऊन गोळ्या आणल्या सार्थकांनी. चहा बी प्यालो आणि निवांत बसलो. असं वाटतंय झोपून उठून आणलं. असं वाटतं कस्टमर जास्त नाही. कस्टमर कमी आहे सोमवारचे. पण आता झोप झाल्यामुळे ना आता झोप घरी आल्या लवकर. क्या खाने का. खाएगा होटल पे खाएगा. चलो गुर्जर बाय. अरे सापले वाली तू आज बनवली. तू सोडणार नाही आम्हाला. गुर्जर. ओके 11चा आता असं टायमिंग भरपूर आहे. पण ते ना पोलीसवाले येतात ना 11 वाजता. ते बंदच करायला लागते अजून पण. सोमवारचं जसं कस्टमर कमी चालय. सोमवारचा फक्त जास्त कमी. गुरुवारचा ॲव्हरेज आहे पण सोमवारचा लय कमी. आज किती झाले असते 27-28 टेबल झाले असते फक्त. तरी पण ओके जसं अडचण नाही काय. बाकी बिक्सलरी बॉक्स असतो त्यात. हे मोठं आणले अजून
10 बार खाल्ली घ्यायची का आपल्याला? 10 मोठे 10 बार घेऊ, हे मोठे आता. ओके, हे पॅकअप टाइम. गुर्जर बघा वाजतात, अजून नाही गेला होती वर्ग, जाणार नाही तो. अहो 8 तास थांबणार. 300-400 रुपये करून जाणार तो परत. मारवाडी. लाईटी करू सगळ्या. ओके, वरच्या बाजूला कोपऱ्यावर फक्त उलगट झाला. ओके, हे खालून नाही खातो. अरे लागेल ना. मोकार मोडामोडी होईल तुझी. ऋषीचा कार्यकर्ता आहे, त्याला सांगितले फोन करून मी ये म्हणून. आता 11:30 वाजले दोघ बरोबर. आत्ताशी हॉटेल बंद केलंय. आता मी काय करे, हॉटेलमध्ये थोडा राईस खाल्ला होता. थोडा राईस खाल्ला, कसा दुखायला लागला. परत मेडिकलमध्ये गोळ्या आणल्या. आता ह्याला घर जायचं, कपडे चेंज करायचे, परत खाली जायचं. तो ऋषीचा कार्यकर्ता येईन, मग मका खाली करून घेऊ अख्खी. 300 किलो आहे, लागेल एक 15-20 मिनिटं फक्त, जास्त वेळ लागणार नाही त्याला काय. म्हणजे आजचा दिवस लय वाईट गेला राव. आज झोप नाही झाली प्रॉपर, सगळं बिघडतंय अख्खं. पूर्ण दिवसाचं अख्खं शेड्यूल बिघडतोय आणि बाकी काम अख्खे पेंडिंगला राहतात. आता अशी बरीच कामं आहे राव माझी, पर्सनल पण, हॉटेलची पण, बाकी ब्लॉग एडिट, थंबनेल, इंस्टाग्रामचे किती माझे रील्स राहिलेत आपले एडिट करायचे, सगळं राहिले, सगळं खोळामतं अख्खं. पण काहीच नाही होत राव. एक गोष्ट आहे ना, ज्याच्या प्रत्येक दिवशी एडिट झाली ना, टेन्शन नाही. कोणती गोष्ट असून दे, मग डोक्याला टेन्शन नाही राहत, सोपं जाते बरोबर काम करायला. नाही तर एवढं 8 डोक्यावर आले ना, माझ्या अंगावर आले ना, तर मी मॅनेज करतोय थोडंफार आता. पण जास्त जर चालू आहे ना, मॅनेज नाही होणार. बरोबर टाइम मॅनेजमेंट करून पूर्ण गोष्टी करून घ्यायला लागेल सगळ्या. पुढे जागी चावलोय गोड आहे वासराला, इथं कपाळा चावलंय, पक्का चावून काढलंय याला. सर हो, या साईडला 3-4 जागी, डोक्यावर एक. आलाय घोड्याचा आलाय घोडा ये, दया माया नाही बाई. इथून सुटलीच्या गाळ्यात फसलो जाई. मग केव्हा येईन सकाळी 12 वाजले बरोबर. आत्ता तुम्हाला सकाळी 7 वाजता येतो आणि मग खाली करू. एक लय हुशार आहे बा. आता इथं पॅसेज म्हणजे लावून घ्यायला लागेल 300 किलो मका सकाळी वारी. आता परत 2 दुसऱ्या सकाळी लवकर आलं तर ठीक, नाही तर परत आहे ना अवघड केलं माझा कार्यक्रम. कारण उद्या मला 2-3 महत्वाचे कामं आहे गाड्या, ते नाही ना गेलं अवघड होईल मा परत. मग